आपण बघून घेऊया आतमध्ये जाऊन. एन्जॉय. मित्रांनो, गड सर झालेला आहे. गडावरती आलो आहोत. आता आपल्याला गडावरच्या वास्तू बघायच्या आहेत, तर आपण वास्तू बघायला जाऊ. मित्रांनो, इथे थोडंसं चालून इथून आलो आपण. असे इथे उजव्या बाजूला वाट जाते, तो आपला महादरवाजाला जाते. आणि हा काय म्हणतात, हा भंडारदुर्ग ना. तर मग आता इथून एक वाट जाते, ह्या वाटेने आपण आतमध्ये जाऊया. मित्रांनो, इथे आल्यानंतर हा महादरवाजाकडे रस्ता जातो, हा भंडारदुर्गकडे रस्ता जातो. तर आपण ह्या रस्त्याने जाऊया. मोस्ट ऑफ द लोक महादरवाजापर्यंतच पोचतात आणि त्यांना असं वाटतं की त्यांनी हा गड काबीज केला आणि ते खाली परत फोटो सेशन करून परत जातात. पण लोकांना हे माहिती नाही की इथे या गडाचा डेरा केवढा मोठा आहे ते. आता आपण ट्राय करूया काय एक्सप्लोअर करता येते का. इथे काहीतरी असे गडाचे अवशेष इथे आहेत. आता ह्या काय आहेत नक्की ते माहिती नाही, पण इथे आहेत. आणि इथून हा रस्ता असा जातो आहे आतमध्ये. आजूबाजूला असं सगळं जंगल जसंच आहे झुडूप. तर ह्याच बाजूने आपल्याला असं जायचं आहे पुढे. अशा जागेतून चालताना जरा सावधान राहा, कारण की ही जी झाडं तुम्हाला झुडपं दिसत आहेत खाली, त्यांच्या खाली देठाला साप लटकलेले असतात. तर कृपा करून त्या गोष्टीचा विचार करा. लई भारी आहे. खाली बघा रे, खाली काटे कुठे आहेत. काट्या सांभाळून रे, काटे. हेच आहे ते मंदिर उद्ध्वस्त. हे मंदिर आहे महादेवाचे, हे उद्ध्वस्त मंदिर आहे. इथे हे काही हल्ले झालेले आहेत ना, त्याच्यामध्ये हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. ते इथे हा रोड इथे आहे, दिसत पण नाही. काय मंदिराचे बघा, हे दगड बिगड डिझाईन केलेले आहेत बघा सगळे मंदिराचे, हे आहेत. चला पुढे जाऊ. मित्रांनो, मला वाटतं सगळं आहे इथे. ते आता तरी दिसणं मुश्किल आहे, कारण की एक वास्तू समोर दिसलेली आहे आपल्याला. हे काय आहे, माहुलेश्वर मंदिर हे आहे. शंकराचं मंदिर आहे इथे. आणि आता हे साफसफाई चालू आहे इकडे. आणि जर मागच्या बाजूला बघाल तर इथे हा तलाव आहे. इथे मोठा असा तलाव दिसतो. तर आता पुढे जाऊया. मित्रांनो, इथे 2 बोर्ड आहेत. इथे धान्य कोठाराकडे आहे, त्याच्यानंतर इथे हनुमान दरवाजा. आता हे आमच्या बरोबर चाललेले आहेत, तर आम्ही न टाईम दवडता ह्यांच्याबरोबर चाललो आहे, कारण की आमचा वाटाड्या कुठे माहिती नाही. ही गावातली पोरं आहे तिकडची, तर ते फिरत आहेत, तर त्यांच्या मागोमागे आम्ही जातो. दे आर गायडिंग अस. चला, त्या मध्ये तसा मातीचा डोंगर लागतोय, कठीण असा पॅच आहे. हा क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, गडाचा डेरा फार मोठा आहे. तुम्ही काय काय बघणार हा मोठा प्रश्न आहे. जे बघायला मिळते बघून घेऊया. सगळ्यात वेळ फिरून होईल असं वाटत नाही. मित्रांनो, इथे आहे हनुमान दरवाजा आणि इथे आहे कल्याण दरवाजा. थोडासा बोर्ड जरा हललेला आहे. तर आता आपण ह्या उजव्या बाजूने चाललो आहे सरळ रस्त्याने. हा चालला आहे आता आपण तो कल्याण दरवाजा बघतो. कल्याणकडच्या बाजूचा दरवाजा आहे, पण त्याला कल्याण दरवाजा असं म्हणतात. मोस्ट डिफिकल्ट आहे तो रॅपलिंग करून लोक खाली कुठे बिटे आहेत दगडाचे झाडांचे, त्याच्यामुळे जरा अडकायला होतं आहे. तो मोस्ट डिफिकल्ट पार्ट आहे. खालून आपण रॅपलिंग किंवा जे रोपच्या सहाय्याने टेक्निकल सपोर्ट घेऊन आपण वरती येऊ शकतो.
असेंड डिसेंड दोन्ही करू शकतो तिथे. आता आपण गडाच्या साधारण दक्षिण बाजूकडे चाललो आहोत. ते सुळके बिळके जिथे आहेत ते बघायला मिळाले तर बघूया. त्या बाजूने ते बघा, त्याच्या पुढे ते सुळके दिसणार आहेत. गडाचा डेरा मोठा असल्यामुळे भरपूर मोठी चाल आहे. त्यामुळे ह्या प्लॅटोवरून आलो. इथे बोर्ड दिसलेला आहे, भंडारगडाकडे हा जातो आहे रस्ता. तर ह्याच रस्त्याने आपण पुढे जातो आहे. डिफिकल्ट टास्क आहे, काम भरपूर आहे. चला, बोर्ड काय झाले ते विरलेत पावसामुळे, आणि तर कोणी परत डागडुजी केलेली नाही. असे जागोजागी बोर्ड आहे. आता हा कल्याण दरवाजाकडे जाणारा रस्ता असा. पुढे समोर तटबंदी दिसायला सुरुवात झालेली आहे. हे आता खाली काय आहे आणि त्या बाजूला जायचं भंडारदुर्ग. चला ते बघा, ह्या पॅचमधून आपल्याला जायचं इथून असं. मित्रांनो, ह्या दोन जे काही दुर्ग आहेत त्याच्यामध्ये बघा ही अशी चिंचोळी वाट आहे. इथून आता पुढे वरती जायचं असेल कल्याण दरवाजा बघायला तर आपल्याला इथून असं जायला लागतं. तर ही शिडी आहे, तर आपण ह्या शिडीने आपण वर जाणार आहोत. चला तर आपण जाऊया त्या बाजूला. हा जो पॅच आहे इथे तुम्हाला थोडीशी तटबंदी अशी दिसते, अशी थोडीफार अशी, बाकी काही नाही. चला मित्रांनो, हा डिफिकल्ट पॅच होता तो आपण क्रॉस केला. आता आपण पुढे जाऊया. नको लांबपर्यंत दिसत नाही तुम्हाला. आता आपण त्या बाजूला होतो, गड क्रॉस करून ह्या बाजूला आलो आहे. आता ह्या बाजूने आपण कल्याण दरवाजा कुठे तो बघूया. किल्ले भंडारदुर्ग, हा भाग भंडारदुर्गाचा आहे. आणि आपण ह्या बाजूला चाललो आहोत. मित्रांनो बघा, जागोजागी वेगवेगळ्या वाटा आहेत इथे. तर प्लीज एन्श्योर करा, इकडे लोक अशी जात असतात, बघत असतात. तर ज्या वाटेने जात आहेत त्याच वाटेने रिटर्न यायचं. तर गडावरती हरवायला तुम्हाला 2 मिनटं नाही लागणार, त्याच्यामध्ये जरा सावधान. मित्रांनो, कल्याण दरवाजा इथे आलेला आहे. इथे खाली आहे ते नंदिकेश्वर आहे का रे? ते नंदिकेश्वर आहे. तिकडून पण वर चढता येतं आपल्याला, त्या बाजूला मागच्या बाजूने ते नंदिकेश्वर मंदिर आहे तिथे. चला, आणि हा खाली इथे आहे कल्याण दरवाजा. जरा कठीण पाठ आहे. चला मित्रांनो, आता आपण त्या बाजूला जाऊया आणि नंतर वेळ मिळाला तर इथे कल्याण दरवाजाला खाली उतरून बघूया आपण. मित्रांनो, समोर तुम्हाला दिसतोय तो वजीर सुळका, आणि तेच ते तुम्हाला बोललो ते नंदिकेश्वर गाव. ही जी धार दिसते ह्या डोंगरांच्या मधून असं आपण इथे येतो. ह्या धारेवरून त्या वजीर सुळक्यापर्यंत आपण जातो. चला आता ह्या बाजूने आपण जाऊया आणि शेवटचा जो दक्षिणेचा भाग आहे गडाचा
तो आपण बघू. कल्याण दरवाजाकडे जाताना इथे गुहा जशी एक लागते आणि आतमध्ये पाण्याचं टाकं आहे. हे आहे खांब टाकं. इथे तुम्हाला अंधार आहे त्याच्यामुळे जास्त काही दिसणार नाही. आता हे आपले पाणी भरत आहे. दोन तीन खांब आहेत. जरा गडूळ जसं पाणी आहे पण काम त्याला वर पिऊ शकतं. मित्रांनो, आता आपल्याला एक अद्भुत असा नजारा दिसेल. आपण गडाच्या दक्षिण भागाकडे आलो आहोत. या दक्षिण भागातून तो नजारा दिसतो तो एक अद्भुत आहे. दक्षिण भाग तुम्हाला हा जबरदस्त दृश्य दिसतो. चला तर मग आता आपण त्या बाजूला जायचं मित्रांनो. हा खाली आहे तो कल्याण दरवाजा. इथून हा कल्याण बाजूला हा जो उघडणारा दरवाजा आहे पण त्यानंतर हा इकडचा उद्ध्वस्त गेला आहे. इथे एक रोप्स लावून आणि असं टेक्निकल पॅच आहे हा तो घेऊन इथून असा खाली जायला लागतो. तर इथे पण हे डिफिकल्टच आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी उतरायला जागा होती, आता इथे उतरायला असं काही राहिलं नाही. थोडंफार आपण उतरू शकतो खाली. हे बघा ह्या पायऱ्या दिसायला लागल्या तेवढ्याच. त्याच्या खाली जाता येत नाही आपल्याला. शकतो अजून थोडंफार. नका जाऊ हो, कठीण भाग आहे तर जाऊ दे आपल्याला. बस इथून नको, राहू दे. हे काय इथे तटबंदी पण आहे, बुरुज पण थोडेफार आहेत आणि खाली तिथून रस्ता आहे तसा. हा एवढ्याच आहेत, बाकी सगळे तुटलेले आहेत. ते इकडचाच असा हा भाग आहे. तर हा असा रस्ता आहे खाली जायला गेला. हाच आहे इथे असा एवढा पॅच. बघा हा पॅच पण इकडचा डिफिकल्ट आहे. आता हे उतरले खाली, चढणं कठीण वाटतं त्यांना. काय मदत पाहिजे तर थांबू का? मला एक काठी बिठी घ्या त्यांची. ते 4च पायऱ्या आहेत तिथे अशा, बाकीच्या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. तो मोठा पॅच आहे, तो आहे ना जवळजवळ 35 फुटात, हो 60 फुटात असेल. सॉरी हो. तर काहीतरी इथे भेटलेलं आम्हाला. त्याच्यात काय असं मिश्रण काय नाही, काहीच नाही इथे. काहीतरी हे पण असेल, भिंतीचा भाग असू शकतो. असेल वेस बीस असं काहीतरी असेल. रामदेवता काहीतरी आहे. क्लिअर नाही, ते जांबा दगडाच आहे म्हणून तसं. तर हा आहे बंडादुर्गकडून आलेला रस्ता, गडाच्या एंट्री पॉईंटवरून आलेला रस्ता. आणि इथून जातो हा माहुली आणि पळस गडाकडे. चला मित्रांनो, इकडे अशी ही विसाव्याची जागा आहे. सगळेजण इथे विसावा घेतात. आपण पण विसावा घेऊया थोडा. मित्रांनो, इथे एक पाण्याचं टाकं आहे. पाणी पिण्याजोगं आहे थोडंफार. हे मासे आहे तेवढंच आहे, थोडंसं गडूळ आहे. इकडे हा महादरवाजा आपण नंतर भेट देऊया. आणि पळसगडकडे आपण इथं जाऊया. मित्रांनो, भरपूर चालतो आहे पळसगडसाठी. पण समोर दिसायला काही दिसत नाही आहे, फक्त अशी गर्द झाडी आहे आणि ही एक वाट गेलेली आहे. मॅपवरती किंवा दुसऱ्या कशावरती पण काही इन्फॉर्मेशन नाही. वी आर जस्ट एक्सप्लोरिंग काय दिसतंय समोर. आता आपण चाललो आहे, मी मगाशी बोललो, हा उत्तरेचा भाग आहे. नाशिक जिल्ह्या बाजूचा हा भाग आहे. तर त्या बाजूला आपण चाललो आहे. मित्रांनो, फार कठीण वाट आहे. कुठे ॲरो बिरो काय असं काहीच नाही आहे. इट इज अ बिट डिफिकल्ट वन. ही ओढ्याची वाट आहे. वरतून पावसात पाणी वाहतं. तो रस्ता खाली तिवळी गावात जातो. इथून वरतून आलो आहे. इथे खाली अशी वाट जशी जाते, पण ही वाट नाही आहे. इथून जायचं आहे आपल्याला. मला वाटतं हा पाण्याचा प्रवाह आहे आणि हा इथून आपल्याला असं जायचं आहे उजव्या बाजूला. तर मित्रांनो, ही अशी वाट आहे. ह्या वाटेने आपण आता त्या बाजूला चाललो आहे. इकडून तुम्हाला असा ह्या बाजूला कडा दिसतोय मस्तपैकी. बिट डिफिकल्ट आहे
गाईड इज मस्ट. ते जर गाईड घेऊन नाही आलं तर कन्फ्युजन राहील. देर विल बी अ प्रॉब्लेम. सो बेटर हायर अ गाईड. कठीण वाट आहे अत्यंत. मित्रांनो खाली दरवाजा आलेला आहे. जवळच आहोत आता आपण. इथून दिसतोय गडाची कमान दिसते. थोडीशी बांधकाम दिसते. मित्रांनो हा आहे गणेश दरवाजा इकडचा आणि हा पळसदुर्गचा आहे. आणि इथे तुम्हाला वरती तिथे गणपतीची मूर्ती आहे म्हणून ह्या दरवाजाला ते नाव दिलं आहे. ओके. बाकी गडावरती तसं काय नाही आहे किंवा जाण्याचं काय नाहीच आहे. सो हा फक्त इथे असा हे आहे. अशी वास्तू पुरातन सगळं होडकळीस आलेलं आहे. एक कमानीमधला दगड कुठला निघाला की सगळंच निघतं. ते तसं इथे झालेलं आहे सगळं असं. आणि हे गाव काहीतरी खारी खोर म्हणून काहीतरी गाव आहे. ती गावाच्या बाजूचं असतं. चला मित्रांनो आता आपण पुढे महादरवाजा बघूया आणि आपला ट्रेक कंप्लीट करूया. ट्रेकची सांगता होईल. मित्रांनो समोर तुम्हाला आता तो दिसतोय तो आहे महादरवाजा. ही तटबंदी आहे. पण हा पुढे ह्या बाजूला पण तुम्हाला दिसते तटबंदी गडाची. आणि पण हा पुढे जाता येत नाहीत. तेच ते पायवाटा संपलेले आहेत म्हणजे उधळवलेले आहेत त्या इंग्रजांनी मला वाटतं. हे शंकर भगवानांचं इथे मंदिर आहे इथे गडावरती. ही पिंडी आहे. हा नंदी आहे. आणि इथे महाराजांचा एक असा पुतळा असा बसवलेला आहे. मित्रांनो इथे ही जरा स्लिपरी वाट आहे. इथे हा झरा वाहत असतो. हा पाणी पितात पण म्हणजे त्या टाकीपेक्षा ह्या झऱ्याचं पाणी शुद्ध आहे. ते बघा तो पाणी भरतोय ते एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. हा दरवाजा आहे इकडचा महादरवाजा. आणि इकडच्या ह्या देवड्या अशा आहेत ह्या पूर्वीच्या काळी यांचा वापर केला जायचा. इथे नाईट कॅम्पिंग पण होतं. लोक इथे राहतात पण रात्री. अशी सेफ जागा आहे. त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हाच तो दरवाजा फेमस. हा पण असा उद्ध्वस्त स्थितीतच आहे. मित्रांनो इथे उद्ध्वस्त स्थितीमध्ये तुम्हाला इथे शरभ शिल्प इथे आहे. इकडे पण एक आहे. इथे चांगल्या स्थितीतलं हे इथे आहे. हा पण एक इथे आहे असा. आणि ह्या बाजूला एक मिनिट फक्त ह्या बाजूला तुम्ही बघाल तर इथे हा असा कलश आहे असे. आणि बाकीचं सगळी इथे कमानी पडलेली. चला तर मित्रांनो आता हा आपला गडाचा शेवटचा स्पॉट होता आणि हा आपण करून घेतलेला आहे. आणि आपला आता हा ट्रेक कंप्लीट झालेला आहे असं मी डिक्लेअर करतो. आणि आता टाटा बाय बाय. कीप वॉचिंग अवर चॅनल. आणि श्री दीपक शेळके यांचे आम्ही आभारी आहोत हा ट्रेक यांनी ऑर्गनाईज केल्याबद्दल. मित्रांनो आज सांगायची एक गोष्ट अशी आहे की आपण आज ह्या माहुली गडावरती आलो. मी थेट उत्तर टोक ते दक्षिण टोक आपण हा संपूर्ण असा परिसर फिरलो आहे. तर एक दोन स्पॉट असे काही राहिले असतील. मला वाटतं हनुमान दरवाजा काहीतरी राहिला ना. हनुमान दरवाजा फक्त राहिला. बाकी सगळे आपण स्पॉट ह्या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत. चला तर मग आता आपण असेच भेटत राहूया वेगवेगळ्या ब्लॉग्समध्ये. कीप वॉचिंग अवर चॅनल अँड प्लीज सबस्क्राईब.